की काय प्रॉब्लेम होतोय आणि काय आपण नियोजन काय केलं? आपण बघताय गेले 3 दिवस महाराष्ट्रभर आणि प्रामुख्याने मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि ठिकठिकाणी मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणी उपाययोजना सुद्धा केलेल्या आहेत. आणि आता मी या ठिकाणी मागाठाणे विधानसभा माझा जो मतदारसंघ आहे प्रभाग क्रमांक 3 केतकीपाडा सभेमध्ये आपण उभे आहोत. आणि नागरिकांना कुठेही अडचण होऊ नये, त्यांना कुठेही इजा पोचू नये, या ठिकाणी हा सबवे आहे आणि या सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात जर पाऊस आला तर पाणी साचतं आणि त्यासाठी आपण समोर बघाल तर आपण त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी 2 पंपसुद्धा लावलेले आहेत. आणि मुसळधार पाऊस असल्यामुळे या ठिकाणी पाणी साचते, परंतु 15 ते 20 मिनिटामध्ये अर्ध्या तासामध्ये त्या ठिकाणी निचरा होतोय. परंतु नागरिक बाहेर पडलेले आहेत, त्या ठिकाणी कुठली अडचण होऊ नये त्यांना त्या पाण्यामुळे, म्हणून आम्ही माझे कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहोत सकाळपासून. मीनाक्षी नाला, वैशालीनगर नाला त्या ठिकाणी सुद्धा जाऊन मी पाणी केली. परंतु माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मागाठाण्याचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली 3 दिवस ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणी जाऊन पाणी करतोय आणि कुठेही नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यांची काळजीसुद्धा घेतोय. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच विनंती करेन नागरिकांना, आपल्याला आवश्यकता असेल तरच आपण बाहेर पडावं, कारण शासनाने आपल्याला त्या ठिकाणी सूचितसुद्धा केलेलं आहे. मुसळधार पाऊस आहे, अजून 2 दिवस पाऊस पडणार आहे, म्हणून आपलं ज्याचं काम अत्यावश्यक जर असेल तरच आपण बाहेर पडावं. आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि महायुतीच्या माध्यमातून माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनानुसार आम्ही सगळे महायुतीचे कार्यकर्ते आपली काळजी घेण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आम्ही सज्ज आहोत, आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही याची मी आपल्याला खात्री देतो. आपण बघताय या ठिकाणी ईस्ट वेस्ट म्हणजे हा जो केतकीपाड्यातला सबवे आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचतं, परंतु ताबडतोब अर्ध्या तासामध्ये सुद्धा ते आमचे 2 पंप आम्ही लावलेले आहेत, पाण्याचा सुद्धा निचरा होतोय. आणि म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी परत एकदा सांगतो, नागरिकांनी आपण काळजी घ्या, आपल्यासाठी आम्ही सज्ज आहोत.